नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2026 ची आणि इतर स्पर्धा परीक्षाची तयार करणाऱ्या सर्व उमेदवारांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जीके, जीएस, भूगोल आणि इतिहास यावर आधारित 25 दर्जेदार व परीक्षित प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया। प्रत्येक प्रश्न हा नीट विचार करून सोडवा, कारण अशा प्रश्नांमुळे मेरिट ठरत असते। चला तर मग सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, भारतीय संविधानातील समाजवादी हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने जोडला गेला? तर याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए 38वी, बी 40वी, सी 42वी आणि डी 44वी। तर याचे योग्य ऑप्शन आहे सी 42वी। प्रश्न क्रमांक 2, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे भरले? याचे ऑप्शन आहे मुंबई, पुणे, कलकत्ता, मद्रास। तर याचे योग्य उत्तर आहे ए मुंबई। प्रश्न क्रमांक 3, भारतातील सर्वात लांब नदी पूर्णपणे भारतात वाहणारी कोणती? गंगा, ब्रह्मपुत्रा, नर्मदा, गोदावरी। तर याचे योग्य ऑप्शन आहे उत्तर आहे गोदावरी। प्रश्न क्रमांक 4, आर्य समाजची स्थापना कोणी केली? तर याचे उत्तर आहे राजा राय मोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, विवेकानंद, गोपाळ कृष्ण गोखले। तर याचं उत्तर आहे बी स्वामी दयानंद सरस्वती। प्रश्न क्रमांक 5, भारतामध्ये पहिली जनगणना कधी झाली? 1857, 1861, 1871, 1881। तर याचं योग्य उत्तर आहे सी 1871। प्रश्न क्रमांक 6, भारतीय संविधानाचा संरक्षक कोण मानला जातो? तर याचे ऑप्शन आहे बघा राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालय, संसद। तर याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय। प्रश्न क्रमांक 7, सिंधू संस्कृतीतील गेट बाथ कोणत्या ठिकाणी आढळतो? हडप्पा, लोथल, मोहनजोदडो, धोलावीरा। तर याचे योग्य उत्तर आहे मोहनजोदडो। प्रश्न क्रमांक 8, भारतामधील कोणत्या राज्याला मसाल्याची बाग असे म्हणतात? तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी केरळ। प्रश्न क्रमांक 9, 1857च्या उठावामध्ये तात्काळ कारण काय होते? जमीनदारी प्रथा, लॅफ्सचा सिद्धांत, एनफिल्ड रायफल, महसूल धोरण। तर याचे योग्य उत्तर आहे सी एनफिल्ड रायफल। प्रश्न क्रमांक 10, भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील सर्वात मोठा डेल्टा कोणता? ए गोदावरी, बी कृष्णा, महानदी, गंगा, ब्रह्मपुत्रा। तर याचे योग्य उत्तर आहे गंगा ब्रह्मपुत्रा। प्रश्न क्रमांक 11, राज्यपालाची नेमणूक कोण करते? ए पंतप्रधान, बी संसद, सी राष्ट्रपती, डी मुख्यमंत्री। तर याचे योग्य उत्तर आहे राष्ट्रपती। प्रश्न क्रमांक 12, अजिंठा लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहे? ए हिंदू, जैन, बौद्ध, शीख। तर याचे योग्य उत्तर आहे बौद्ध। प्रश्न क्रमांक 13, भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल कोणते? भितरकनिका, सुंदरबन, पिचावरम, गोदावरी। तर याचे योग्य उत्तर आहे बी सुंदरबन। प्रश्न क्रमांक 14, भारतीय राष्ट्रवादाचा जनक म्हणून कोण ओळखले जाते? टिळक, गांधी, राजा राय मोहन रॉय, सुरेंद्रनाथ बॅनर्जी। तर याचे योग्य उत्तर आहे सी राजा राम मोहन रॉय। प्रश्न क्रमांक 15, संविधानातील कोणता भाग राज्य धोरणाची निर्देशक तत्वे सांगतो? भाग 2, भाग 3, भाग 4, भाग 5। तर याचे योग्य उत्तर आहे सी भाग 4। प्रश्न क्रमांक 16, भारतामध्ये सर्वाधिक कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते? ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल। तर याचे योग्य उत्तर आहे बी झारखंड। प्रश्न क्रमांक 17, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर याचे ऑप्शन बघा 1930, 1935, 1942, 1945। तर याचे योग्य उत्तर आहे सी 1942। प्रश्न क्रमांक 18, भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना कधी झाली? 1850, 1875, 1901, 1921। तर याचे योग्य उत्तर आहे बी 1875। प्रश्न क्रमांक 19, सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश कोण शपथ देतो? ए पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी उपराष्ट्रपती, संसद अध्यक्ष। तर याचे उत्तर आहे बी राष्ट्रपती। प्रश्न क्रमांक 20, भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? ए बिहार, बी महाराष्ट्र, सी उत्तर प्रदेश, डी पश्चिम बंगाल। तर याचे उत्तर आहे सी उत्तर प्रदेश। प्रश्न क्रमांक 21, सार्वजनिक क्षेत्र या संकल्पनेचा मुख्य उद्देश काय? ए नफा कमावणे, बी रोजगार निर्मिती, सी सामाजिक कल्याण, डी कर संकलन। तर याचे योग्य उत्तर आहे सी सामाजिक कल्याण। प्रश्न क्रमांक 22, हडप्पा संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता? मासेमारी, शेती, व्यापार, पशुपालन। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शेती। प्रश्न क्रमांक 23, भारतातील पहिली रेल्वे कोणत्या 2 स्थानकादरम्यान सुरू झाली? ए मुंबई ठाणे, बी कोलकाता हावडा, सी दिल्ली आग्रा, डी मद्रास ऑर्किड। तर याचे योग्य उत्तर आहे ए मुंबई ठाणे। प्रश्न क्रमांक 24, भारताच्या भौगोलिक मध्यबिंदू कोणत्या राज्यात आहे? ए मध्य प्रदेश, बी महाराष्ट्र, सी छत्तीसगड, डी तेलंगणा। तर याचे योग्य उत्तर आहे ए मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक 25, लोकशाही ही जनतेचे जनतेसाठी आणि जनतेद्वारे सरकार हे विधान कोणी केले? याचं ऑप्शन आहे रुसो, लिंकन, प्लेप्टो, ऑरिस्ट्रॉल। तर याचं उत्तर आहे अब्राहम लिंकन। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आणखी व्हिडिओचे पार्ट हवे असेल तर कमेंट करून नक्की कळवा।